नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. ऑफिसमध्ये सुनील सर आणि कायरा दोघेच होते. ऑफिसमध्ये आज इतर कुठलेही कर्मचारी नसल्यामुळे वातावरणामध्ये एक प्रकारचा विचित्रपणा आला होता. देशपांडे सरांच्या केबिनमध्ये कम्प्युटर समोर बसून सुनील सर कायराला सूचना देत होते. कायरा ती टाईप करत होती. काही वेळानं आपलं काम संपल्यावरती सुनील सर कायराकडे पाहून म्हणाले, कायरा, आजचं आपलं काम जवळजवळ पूर्ण झालंय. आपण आणखी काही वेळ थांबूयात आणि मग बाहेर जेवायला जाऊयात, चालेल? असं म्हणून सुनील सर उठले. सर, काय करता? काही नाही, आपल्या दोघांसाठी मस्त चहा बनवतो. सर, तुम्ही कशाला त्रास घेताय? मी करते, बसा. नाही कायरा, तुझी चहा तर मी कधीही घेऊ शकतो, परंतु माझ्या हातचा चहा पिण्याची आज तुला संधी मिळाली आहे. ऑफिसमध्ये सगळे असल्यानंतर मी चहा बनवू शकत नाही, कारण ते थोडं विचित्र दिसेल. आता आज आपण दोघेच आहोत, तर मी करतो चहा, तू बस. काहीतरी काम कर आपलं. असं म्हणून सुनील सर उठले आणि पॅन्ट्रीकडे वळाले. इकडे कायरा कम्प्युटरवरती काम करायला लागली. तेवढ्यात सुनील सर 2 कपामध्ये चहा घेऊन आले. एक त्यांनी कायराच्या समोर ठेवला आणि दुसरा स्वतः समोर ठेवला. चहाचा घोट घेता घेता ते बोलायला लागले. कायरा सुनील सरांकडे वळून म्हणाली, सर, फार छान चहा करता तुम्ही. नशीबवान आहे तुमची बायको. तिच्या या वाक्यावरती सुनील सरांचा चेहरा काहीसा पडला. त्यांच्या चेहऱ्यावरती उदासीचे भाव अवतरले. काय झालं सर, माझं काही चुकलं का? नाही कायरा, तुझं काही नाही चुकलं. तू आपलं सहजच विचारलंस, पण मला मात्र काही गोष्टी आठवल्या. सॉरी सर, कायरा दबलेल्या आवाजामध्ये म्हणाली. मग काही वेळ शांततेमध्ये गेला. दोघे शांतपणे चहा पित होते. मग शांतता भंग करत कायरानं विचारलं, सर, घरी सगळं ठीक आहे ना? यावर सुनील सर थांबले. त्यांना काय बोलावं सुचतच नव्हतं. थोडंसं मनावरती नियंत्रण करून ते बोलायला लागले. कायरा, मी आणि माझी बायको एकत्र राहत नाही. मला कळलं नाही सर. कायराची उत्सुकता आता वाढली होती. कायरा, ती एक मोठी कथा आहे, पण तुला थोडक्यात सांगतो. आमच्या लग्नाला 15 वर्ष झाली. दृष्ट लागावा असा आमचा संसार होता. त्यात आम्हाला एक मुलगी झाली. माझा कामधंदा ठीक होता. पैशांची काही कमी नव्हती. आता थोडासा जास्त वेळ मला देता येत नव्हता. हे खरं असलं तरी माझं तिच्यावर मनापासून प्रेम होतं आणि हे तिलाही माहीत होतं. पण एक दिवस मला जे कळालं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी बायको रसिका आणि माझा मित्र विश्वास यांचा अफेअर आहे हे मला कळाल्यानंतर मी प्रचंड निराश झालो. परंतु तरीही मुलीसाठी तिला सोडावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. मी तिला म्हणालो, जे झालं ते जाऊ दे. आपण विसरून जाऊ आणि नव्यानं आपला संसार सुरू करू. पण तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. ती म्हणाली, मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही. मी विश्वाससोबत राहायचं ठरवलंय. मी मुलगी लहान असल्यामुळे तीही माझ्यासोबतच राहील. मी यावरती निशब्द झालो. माझा मित्र विश्वास यानंच माझा विश्वासघात केला होता आणि माझी बायको रसिका हिनं माझ्या आयुष्यामध्ये वादळ निर्माण केलं होतं. 2 वर्ष झाली मी एकटाच राहतोय. खरं पाहिलं तर मी आता स्वतःला कामामध्ये एवढं गुंतवून घेतलंय की मला कुठल्याही गोष्टीची आठवण सुद्धा येत नाही. मात्र आज तू सहज बोलताना हा विषय काढलास आणि माझ्या जखमेवरची खपली निघाली. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. परंतु हा विषय काढला म्हणून सरांना वाईट वाटलं याचं तिला दुःख झालं. ती दुःखी अंतःकरणानं म्हणाली, सुनील सर, मला माफ करा. मी हे बोलले नसते तर कदाचित तुम्हाला हे दुःख जाणवलं नसतं. तसं काही नाही कायरा, तू बोललीस हे एका दृष्टीनं बरंच झालं, कारण हे दुःख बरेच वर्ष मी असंच दाबून धरलं होतं. मी ते कुणाशीही शेअर करू शकत नव्हतो, कारण जर मी कोणाला सांगितलं तर ते माझीच थट्टा करतील ही माझी भीती होती. पण कळत नाही का आज तुझ्यापुढे मला हे बोलावंसं वाटलं. सुनील सर म्हणाले, तुम्ही मला त्या लायक समजलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. कायराचा स्वर देखील हळवा झाला होता. ती पुढे बोलायला लागली, सर,
तुमचं तर काहीच नाही. माझ्यासमोर खूप डोंगरा एवढं असं मोठं संकट आलं तरी मी डगमगले नाही. तरी मी बिनधास्तपणे जगते. कायरा, मला थोडीशी कल्पना आहे. कसं काय सर, तुम्हाला कसं कळलं? देशपांडे सरांनी मला एकदा सांगितलं होतं की कायरा नावाची एक मुलगी ती काहीशी अडचणीमध्ये आहे. तिला आपल्याला सहकार्य करायचंय. तू अडचणीत आहेस हे मला कळालं होतं, परंतु तुझी अडचण नेमकी काय आहे हे मला माहीत नाही. कायरानं उसनं हास्य चेहऱ्यावर आणलं आणि म्हणाली, माझी कथा एका शब्दात किंवा एका वाक्यामध्ये सांगता येणं शक्य नाही. आता तुम्ही मला तुमचं मन एवढं मोकळं करून सांगितलंय तर मलाही वाटतं की मी थोडंसं माझ्याबद्दलही सांगावं. सुनील सर तिच्या डोळ्यामध्ये खोलवर पाहत म्हणाले, कायरा, तुला जर कम्फर्ट वाटत असेल तर सांग. अदरवाईज मी सांगितलं म्हणून तू सांगितलंच पाहिजे अशी काही गरज नाही. नाही, तसं नाही काही सर. मलाही असं वाटतं की माझं दुःख मी कोणापाशी तरी बोलावं, कारण बरेच दिवस झाले मी तुमच्यासारखेच ते मनामध्ये घेऊन फिरते. आता मी राहते ते मनुष्य काकांसोबत. त्यांना मी खूप कमी ओळखते. त्यांना माझ्या काही गोष्टी माहीत आहेत, पण का जाणे त्यांना मी खूप जास्त मन मोकळेपणानं सर्व काही सांगू शकत नाही असं मला वाटतं. त्यापेक्षा तुमच्याशी बोलताना जास्त कम्फर्ट वाटतं. तर मग बोलायला काही हरकत नाही असं सुनील सर म्हणाले आणि मग कायरा बोलायला लागली. मी माझ्या मामाकडे राहत होते. मला त्यांनी श्याम नावाच्या व्यक्तीसोबत माझं लग्न लावून दिलं. श्याम हा पुरुष नव्हता आणि मग शेवटी मी घर सोडायचं ठरवलं. आणि मग कायरानं आतापर्यंतचा घडलेला सगळा घटनाक्रम सुनील सरांना सांगितला. सुनील सर सगळं ऐकत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती करुणेचे भाव दाटले होते. त्यांना आता स्वतःचं दुःख कमी वाटायला लागलं आणि कायराचं दुःख आपल्यापेक्षा किती मोठं आहे याची जाणीव त्यांना झाली. खरं पाहिलं तर ते मनातून गहिवरले होते. नकळतपणे त्यांनी आपला हात तिच्या हातावर ठेवला. ते म्हणाले, कायरा, तुझ्याकडे पाहून असं वाटत नाही तू एवढं दुःख सहन करून जगली असशील. माझं वय आता 40च्या पुढे आहे. तू तर 30च्या आत आहेस. या लहान वयात तुझ्या वाट्याला आलेली परिस्थिती किती भयानक आहे याची मला तुझ्या बोलण्यातनं जाणीव होते. सुनील सर, तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. मुंबईमध्ये मी एकटीच आहे ही जाणीव मला सातत्यानं होत असते. तुमच्याशी बोलून कोणीतरी आपला हितचिंतक इथे आहे याची मला जाणीव झाली आहे. दोघेही काहीसे भावनिक झाले. मग स्वतःवरती नियंत्रण ठेवत सर म्हणाले, कायरा, आपल्या बोलण्यामध्ये चहा थंड झाला. आता पुन्हा गरम करावा लागेल. असं म्हणून ते हसले आणि निर्माण झालेले भावनिक वातावरण थोडंसं हलकं केलं. ती म्हणाली, सर, मी चहा गरम करून आणते. कायरा, आता आपण एक काम करूयात. आता दुपार होतच आली आहे, तर चहा न घेता आपण बाहेर पडू आणि मस्तपैकी कुठेतरी चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू. आणि तुला जर घरी जायची घाई नसेल तर एखाद्या चांगल्या ठिकाणी आपण फिरू. चालेल का? चालेल काय सर, धावेल. असं म्हणून ती हसली. सुनील सरांना खूप दिवसानंतर एक वेगळं आणि चांगलं फील होत होतं. ते उठले तशी कायराही उठली. त्यांनी सगळे लाईट्स ऑफ केले आणि गेट बंद करून ते बाहेर पडले. आता त्यांच्यातील अंतर कमी झालं होतं. ते आता एकमेकांच्या जवळ आले होते. थंडीचे दिवस असल्यानं बाहेर आल्हाददायक वातावरण होतं. समोर चांगलं पॉश हॉटेल इन दिसताच सुनील सर म्हणाले, आज इथे जाऊयात. कायरा म्हणाली, सर, इथे कशाला? हे खूप खर्चिक हॉटेल दिसतंय. आपण कुठेतरी छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊ. त्यावर सुनील सर हसले आणि म्हणाले, खर्चाची चिंता तू कशाला करतेस? मी आहे ना सोबत. आणि मी एवढे पैसे कमावते ते कशासाठी? त्यांचं हे बोलणं ऐकून कायराच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.